नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला लाडका शुभम पवार आणि माझ्या शेवाळ चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय आहे की ऊसातली पहिली तणनाशक फवारणी आणि शेवटची। कारण माझं मत पुन्हा तेच आहे की ऊसामध्ये तणनाशक जास्त वापरू नका किंवा कोणतेही पीक असेल तणनाशक जास्त प्रमाणात वापरू नका। त्याचा आपल्या जमिनीवर पण परिणाम होतो आणि इनडायरेक्टली पिकाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो। तर आजचा विषय त्याच दृष्टीने आहे की तणनाशकाची फवारणी कधी मारायची आणि कशी मारायची, आणि गरज असेल तरच मारा, नसेल तर मारली नाही तर चालेल। तुम्हाला पहिला ऊस दाखवतो आणि का मारला तणनाशक ते तुम्हाला मी सांगतो। त्यानंतर आपण कोणतं तणनाशक वापरलं या विषयावर चर्चा करू। तर आता आपलं तणनाशक मारून झालेलं आहे, इकडे बघू शकता तुम्ही। आता हे तुम्ही दिसतंय पुढे समोर, तर हे असं बुडक्यामध्ये ऊसाच्या तण आहे। आता काय आहे तण, तर आपला याच्यामध्ये आंतरपीक भुईमुग होतं आणि भुईमुग असल्यामुळे आपल्याला तणनाशक मारता आलं नाही। त्यामुळे काय झाले, भर लावले आपण आणि भर मारून तणनाशक मारायचं असं ठरवलं। आता काल परवा पाऊस पडलेला आहे, पाणीसुद्धा पाजायला लागलेलं नाही। पायपा बघितल्या असेल तुम्हाला, अशाच पडलेल्या आहेत। मग आता पाऊस पडल्यामुळे वल झाल्या आणि तणनाशक मारताना पहिला नियम आहे की जमिनीमध्ये वल असावी, चांगल्या पद्धतीची असावी, जेणेकरून त्या जमिनीवर त्या तणनाशकाची लेअर तयार होते आणि तण ते चांगल्या पद्धतीने मरतं आणि नवीन येणारं उगवून देत नाही। त्यामुळं जमिनीमध्ये वल चांगल्या प्रकारचे असावे। आता हे जे तण तुम्ही दिसते हे मोठं तण आहे। त्यामुळं आता आपल्याला दिवाळीमुळे वेळ पण नाही की तणनाशक हे उपटावं आपण, त्यामुळे आपण तणनाशक मारण्याचा निर्णय घेतला। आता तणनाशक मारले त्यामुळे आपण ऊसामध्ये जाऊ शकत नाही, कारण आता एक आठवडा तर याच्यात तोडवा करायचा नाही। कारण जी लेअर तयार होते तणनाशकाच्या, ती लेअर आपल्या तोडवण्यामुळे काय होते, ब्रेक होते आणि त्यामुळे जिथं ब्रेक झाले तिथून तण वर यायला चालू होतं। त्यामुळं तणनाशक मारल्यानंतर किमान एक आठवडा तरी आपल्या पिकामध्ये जाऊ नका किंवा तोडवा करू नका। तर हे झाले आपण तणनाशक का मारलं याबद्दल। आता कधी मारायचं, आता सुरुवातीला आपण ऊस लावताना मारतो। का मारतो तर पहिला एक महिना तण येऊ नये म्हणून गोल वगैरे किंवा काहीतरी असं हलकं तण आपण तणनाशक मारत असतो। आता ती झाली पहिली फवारणी। आता ही झाली दुसरी फवारणी। आता दुसरी फवारणी आपण काय मारल्या, तर याच्यामध्ये आपण 2,4-D आणि शेणखोर हे मारले, कारण आपल्या जमिनीमध्ये गवत किंवा लवाळा नाही आहे। 2,4-D आणि शेणखोर आता काय करायचं आहे, एक पुडा मिळतो आपल्याला, ते तुम्हाला दाखवतो मी। 100 ग्रॅमचा पुडा मिळतो, ह्याच्यामध्ये 3 पंपाचं करायचं आहे। किती? 3 पंपाचं, 3 ते 4 पंप करा। 3 पंप शक्यतो करा, जेणेकरून तण तुमचं चांगल्या पद्धतीने मरेल। आणि 2,4-D पंपाला 100 मिली घ्या। मी 70 मिली घेतले, कारण शेजारच्यांचा टोमॅटो आहे, त्यामुळे टोमॅटो मरू नये म्हणून किंवा त्याला त्याची झड पोचू नये म्हणून प्रमाण कमी घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 3 पंपाचं औषध करा। ज्या पद्धतीने तुमचं 1 एकर असेल तर तुम्हाला जेवढे पंप लागतील तेवढ्या पंपाचं त्या प्रमाणात औषध करा। आता ऊस आहे आपला 3 महिने पूर्ण झालेत। ह्याला भर लावून तुम्हाला व्हिडिओ मागच्या वेळी टाकलेला आहे। आता याच्यामध्ये तणनाशक मारले, अजून एक 15 ते 20 दिवसाने ह्याला आपली नॉमिनल भर लावायचे दुसरी। त्याच्यामध्ये काय टाकणार होते ते त्यावेळी मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, तणनाशक अशा पद्धतीनेच वापरा, जेणेकरून तणाचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल आणि जो तणामुळे आपल्या पिकाला मार बसतो तो बसू नये म्हणून तणाचं योग्य वेळी नियोजन करा, जेणेकरून तण जास्त होणार नाही किंवा सारखं तण तुमच्या शेतामध्ये येणार नाही। शक्यतो करून 1-2 भांगलणी कराच, कारण भांगलणी केलेल्यामुळं तणावर बराच परिणाम होतो किंवा तण जे दाट येतं ते कमी प्रमाणात येतं। त्यामुळे भांगलणी आपल्या वर्षात 1 ते 2 झाल्याच पाहिजेत। जर मजूर मिळतच नसतील तर ज्यावेळी एकदम बारीक तण येतं त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारून घ्या। काय लोक काय आहे की गुडघ्याभर कमरे एवढं तण येतं आणि त्यावेळी तणनाशक मारतात आणि तणनाशक मरत नाही, किंवा परत ज्यावेळी तण येतं त्यावेळी ते एकदम फास्ट पद्धतीने येतं किंवा लगेच येतं। आता आम्ही तणनाशक मारले तर महिनाभर त्याच्यामध्ये तण दिसायलाच मिळणार नाही। आता दुसरी भर लावली की तणच याचा विषय नाही, त्यामुळे आता दुसरी भर लावून आपण पाणी पाजून परत कुठं तण याचा विषय येत नाही, कारण त्यानंतर आपण पाला काढणार आहोत। पाला काढताना थोडंफार तण आलेलं असते, ते मजूर आपले काढून देतात। तर अशा पद्धतीने तणनाशकाचं नियोजन करा आणि तणनाशक कमीत कमी मारा। आता 2 वेळाच आपण तणनाशक मारलेत, त्यामुळे काय झाले की आपला जमिनीचा कस सुद्धा चांगला राहिलेला आहे
आणि पिकाचा जो वाढीचा काळ आहे तो कमी वेळेत चांगल्या पद्धतीने ऊस वाढतोय. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.